कोणतेही काम करायचे ते अगदी मनापासून आणि कितीही छोटे काम असले तरी त्याची लाज बाळगायची नाही. हीच शिकवण लहानपणापासून ते अगदी सेवानिवृत्तीपर्यंत प्रामाणिकपणे अंगीकारलेले संजय किसन गांगुर्डे यांच्या सेवानिवृत्तीबाबत समाज बांधवांकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक रोड अरिंगळे मळा येथील चर्चमध्ये संजय किसन गांगुर्डे यांचा सेवानिवृत्ती सोहळा आणि चिरंजीव अभिषेक गांगुर्डे याचा वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांगुर्डे हे लहानपणापासूनच कष्टाळू होते. शालेय जीवनापासूनच अनेक छोटे छोटे व्यवसाय त्यांनी केले. तर जेल रोड परिसरात तब्बल 17 वर्ष सायकल रिपेअरिंगचे दुकान चालवले. तर फावल्या वेळात होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावताना पोलीस प्रशासनालाही अनेक वेळा मदत केली. तसेच एकदा मनपा आणि एकदा आमदारकीची निवडणूकही लढवली होती. त्यामुळे त्यांना कामगार क्षेत्रात आदराने आमदार असे संबोधले जायचे. तर तब्बल 25 वर्ष CNP नोट प्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांना कामगार ते फोरमनपर्यंत अल्पावधीतच बढती मिळत गेली. सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण वेळ समाजसेवेसाठीच देणार असल्याचा निर्धार संजय गांगुर्डे यांनी केला आहे. कष्ट करत आलो, अनेक प्रकारचे धंदे केले. सकाळी पाव बटर पासून तर पार आमदारकीपर्यंत नगरसेवक बी लढवली, आमदारकी बी लढवली. होमगार्डमध्ये पण 10 ते 15 वर्ष केले. त्यानंतर आपल्या कोठारी करण्यात शाळेजवळ 27 वर्ष दुकान चालवलं सायकल रिपेअरिंगचं. आणि माझ्या मते आपले नेटवर्क साहेब आणि ते काय खडंगळे साहेब हे मला जवळजवळ 40 वर्षापासून ओळखतात. आणि त्यांनी अगोदरचे काही बातम्या लिहिल्या तर त्यांनी माझ्या पूर्ण जीवनावर लिहिल्या, कारण त्यांना माहिती होतं. आणि सगळं प्रेस कामगार आतापर्यंत ह्या प्रेसमध्ये अनेक पुढारी रिटायरमेंट झाले, अनेक कार्यक्रम झाले. परंतु संजय गांगुर्डेचा बोर्डासारखा बोर्ड आणि कार्यक्रमासारखा कार्यक्रम असा कुठं न झाला. आणि त्या लोकांनी जी मला आमदारची पदवी दिली होती आणि त्या पदवीसारखाच कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आणि त्याच्यामध्ये नेटवर्क साहेब खडंगळे साहेबांचं बी मार्गदर्शन लाभलं. अशा सुंदर बातम्या प्रेस कामगारापर्यंत पोहोचतात. पुरा दोन्ही साईडचे प्रेस एकदम आनंदित झाले का खरोखर आमदार सारखा कार्यक्रम आतापर्यंत पुढे झाला. आणि त्यानंतर मी सर्वांना सांगितलं होतं का मी 3 तारखेला जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. आणि दुसरी गोष्ट अशी का ऑलरेडी माझ्याकडे पैसे नव्हते, 27 तारखेपर्यंत पैसे नव्हते. आणि मी फक्त परमेश्वरा हे लोक पार्टी मागतात, पैसे नाही. लगेच माझे पैसे जमा झाले. आणि दुसरी गोष्ट मला काही कोणाला पैसे द्यायचे नाही आणि कोणी माझी हिसमत घेणार नाही. म्हणून सांगतो का आतापर्यंत प्रेसच्या इतिहासामध्ये असा एक चमत्कार झालेला आहे का मी माझे 4 दिवसानंतर रिटायरमेंट आहे. आणि 4 दिवसा अगोदरच ग्रॅज्युटी पेन्शन विकल्याचे फंडाचे सर्व पैसे अगोदरच आले. फक्त 30 तारखेला शिल्लक राहिला होता पगार आणि तो मी भेटला. आणि हा परमेश्वराची कृपा. आणि जसे मी कागदपत्र 3 महिने अगोदर कागदपत्र लावावं लागला. ही कागदपत्र 1च महिना लावला. 8 दिवसात सगळं क्लिअर होऊन आलं. माझ्या कामालाही कुठे अडथळा नाही आला, कारण ही कृपा होती परमेश्वर. आणि मी चंदीगडला गेलो होतो. भजिंदर सिंग पास्टर, तुम्ही बघत असाल कार्यक्रम त्यांचे. त्या पास्टरने मला सांगितलं होतं संजय तेरे को गुड न्यूज मिलेगी. आतापर्यंत गुड न्यूज काय आहे ती मला काय तर त्यांनी मला गुड न्यूज अशी दिली का ज्या प्रमोशनची मी कल्पना नव्हती केली. आणि परमेश्वर काय म्हणतो मी तुला उच्च स्थानावर नेऊन पोहोचवलं. माझे पटापट गेलं 7-8 वर्ष प्रमोशनला लागायचे. 2 वर्षातून प्रमोशन झाले आणि 6व्या लेवलपर्यंत पोहोचलो. आणि मी आता मी आहे ना या D2 मध्येच रिटायर होईल. पण परमेश्वराने मी तुझ्यासाठी योजना केलेली. त्याने मला फोरमन म्हणून म्हणजे एक साहेबांचं पद आहे
1 महिना का होईना 1 महिन्यासाठी परमेश्वराने मला फोरमन म्हणून बाहेर काढलं आणि त्याचीच ही योजना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का मी म्हणजे आता ख्रिश्चन समाजाचा नाही का ख्रिश्चन नाही मी जैविक आहे, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला निवडलेले तू मला नाही. आणि जेव्हा तो निवडतो ना तर त्याला कोणीच रोखू शकत नाही. मी याच्या अगोदर नाशिक, पंचवटी, त्र्यंबक, काळाराम, गोराराम, सीताकृपा, लक्ष्मण रेखा, माळेश्वर, शुभ्रनाथाचं नाकात कापलं, 3 नद्यांचा संगम गाईड होतो नाशिक दर्शन सांगायचं. आता प्रभू बोलला आता हे सैतानाचं काम भरपूर झालं, आता माझ्याकडे ये. आणि जेव्हा 5वी 6वीला असताना मला एक कविता होती हिंदीमध्ये शेवटच्या पानावर, हे भगवान मुझे दुनिया की सेवा का वरदान दो, दुखियों का दुख मिटा सकूं मैं ऐसी शक्ति महान दो, जो आंसू से भीग रहे उन आंसू की छा दो, बिना सहारे भटक रहे उनको सुख की बहा दो. ही कविता मी ना अंतकरणापासून म्हणायचो आणि परमेश्वराने त्या कविताचं उत्तर आज मला ह्या वयात दिलेलं आहे. आणि परमेश्वराने निवडलं. आतापर्यंत पांढरांना माहिती का ज्या प्रार्थना केल्या परमेश्वर मला कधीच लगेच सगळं होतो. सगळ्या आशीर्वाद मी आपलं नावं ठेवायचो, चर्चा करायचो. माझा दुकान एका शाळेजवळ दुकान होतं, बाजूला देवमाता सहज बोर्डिंग होती. तर मुलं जायचे चर्चला, मी त्यांना म्हणायचो मजा करायचो, हे बाप्पा आम्ही सगळं तुझीच लेकरे काय म्हणायचं, चिडवायचो मी. परंतु ते माझ्यावर चिडत नव्हते, ते हसायचे, निघून जायचे. मी आता एवढं चिडवतो मला काय बोलते नाही काही. पण जेव्हा मी देवात आलो तेव्हा मला समजलं का मी परमेश्वराचा गौरव करीत होतो म्हणून ते हसत होते. तर आज तुम्ही सर्व माझ्या निवृत्त कार्यक्रमासाठी आणि अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही एकत्र कार्यक्रम घेतला आणि आपण उपस्थित झाला. त्याबद्दल बोलायला भरपूर बोलायचं होतं, परंतु मी शॉर्टकट घेऊन टाकतो आणि इथंच माझं बोलणं मी संपवतो. पत्रकार साहेब जवळपास 5 वाजेपासून या ठिकाणी आलेले आणि आपल्या 9ला 10 मिनिटं कमी आहे. कार्यक्रमाचा एक लेट झाला, परंतु सर्वांचे मी आभार मानते की त्यांना अगदी सकाळी मी सांगितलं आणि ते संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहिले. ते सर्व आमच्या बंधू आणि भगिनींबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वात जास्त पास्टर आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल की त्यांना ऐन टायमावर कार्यक्रमाचं आयोजन करायला लावलं आणि त्यांनी पण साथ दिली आम्हाला. सर्वांचे मी आभार मानते. यावेळी संजय किसन गांगुर्डे, अनिता संजय गांगुर्डे, करुणा गांगुर्डे, सोनी गांगुर्डे, अभिषेक गांगुर्डे, विजय गांगुर्डे, आनंद त्रिभुवन, विक्रांत खाजेकर, ख्रिस्ती समाज महिला जिल्हाध्यक्ष शेरॉन रॉडरिकस, उपाध्यक्ष निर्मला खेमनार, फास्टर अनिल आल्हाट, आर.डी. पवार, प्राध्यापक प्रकाश निकम, सुजाता निकम, प्रेम निकम, प्रीती निकम, विनोद अहिरे, मनोरमा अहिरे, आदित्य अहिरे, प्रशिक अहिरे, नाना बाहुले, अनिल मोकळ, राजेंद्र जाधव, सुबोध बर्वे, सूर्यकांत अहिरे आदींसह समाजबांधव, मित्रपरिवार आणि कुटुंबीय उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी नाशिक विजय खडांगळे, स्टार न्यूज नाशिक.